कारभारी मस्त चहा बनवला आणल्याने गवती चहा टाकून. सरकार चहा लय झका झाला बघा, कारण त्याच्यात सगळं दुधाचं प्रमाणात टाकले, एकदम मजा आली बघा. कारभारी आता चहा पिऊन जर चहा झाला असेल ना तर मला ते पुढचं सांगा ना. क्रॉपटेक वापरल्यानंतर काय चुका होत्या आणि त्या कशा सुधारायच्या, म्हणजे आपल्याला कसं हमखास रिझल्ट येईल त्याच. सरकार पहा, हा चहा तुम्ही बनवला त्याची क्वालिटी एकदम झकास आहे. का बरं? कारण तुम्ही सगळे घटक योग्य प्रमाणात टाकले. समजा सगळे घटक एखाद्या याच्यात वापरले पण पद्धत चुकली तर चहा बरोबर होईल का? म्हणजे कसं? बघा, तुम्ही चहामध्ये चहापत्ती सुरुवातीची हवी शेवटी टाकली, किंवा चहापत्ती उकळायच्या आधीच दूध टाकलं, आलं किसून टाकायच्या ऐवजी अख्खं टाकलं, मग त्याचा अर्क उतरण का? साखर चहापत्ती मात्रे जर कमी झालं चहा बिघडणारच का नाही? समजा सगळे घटक तुम्ही प्रमाणात मिसळले पण गॅसच लावला नाही तर चहा चांगला होईल का? आलं ध्यानात. म्हणजे सुगरण काही वेगळं करीत नाही, योग्य वेळी योग्यच करते, म्हणूनच तर स्वयंपाक चांगला होतो. हा बरोबर बोलला सरकार. हा बघा, पहिली चूक शेतकरी काय करतो मी सांगतो, बेसल ढोक टाकतच नाही, त्याच्याबद्दल तर आपण बोललोय. आता दुसरी चूक काय करतात, खत माती आड न करणं किंवा त्याला मुळाच्या सानिध्यात न देणं. त्याच्यामुळे काय होतं, मुळं दिल्ली आणि खत मुंबई असं होतंय. आपले एक म्हणे, राहिला शेजारी आणि भेटणं आयुष्यभरी. असं झालंय खताची आणि मुळीची गाठ भेटच होत नाही. हा, कारण मुळे काम करते 4-5 इंच जमिनीच्या खाली आणि खत पडतात वर. मग काय होतं, या खतावर अनेक दरोडे पडतात आणि त्याची चोरी चालू होते. चुकून माकून उरल्या सुरलेलं ते मुळाला भेटतंय, मग खर्च करून काय फायदा होतो? सरकार ही खताची चोरी कोण करतं बरं? हा, खत जर जमिनीवर टाकलं तर खत टाकल्यापासूनच त्याची चोरी चालू होते. महत्वाचं म्हणजे त्याच्यासाठी ऊन वारा पाऊस तण ते त्याच्यासाठी लोट करतात. हा, शेतकऱ्याचा खिस्सा अलगद कापला जातो, तिची शेतकऱ्याला भनक पण लागत नाही. तो आपला खत टाकतो एकदा आणि त्याच्यातच खुश राहतो. त्याच्यात खताचा बराच भाग वाया जातो किंवा तणाकून ओढला जातो. जमिनीच्या घटकावर रासायनिक क्रिया होऊन तिथं स्थिर होतो. कळालं कारभारी. आता तुम्ही सांगितलं ना आपण तसंच करू, म्हणजे आपल्याला पण हमखास रिझल्ट येईल बघा. होय सरकार, असंच करू आपण. महाधन